मला उशीर होईल. ते आत्ताच घरी आले. मग मी रेकॉर्डिंग चालू केलं. ठीक. ठीक आहे प्रभू, ठीक आहे. फोनवर बोलता बोलता येताना विचारायला ते मला खूप हे वाटतंय तुम्हाला तुमचं नेहमी फोन करून विचारत पण नाही. ऑनलाईन क्लास चालू आहे गोष्ट हे वेगळी गैरसमज पण होतात मग.
हरे कृष्णा, एक 5 मिनिटात माताजी जॉईन होतील, मग आपण मीटिंग चालू करूया. हरे कृष्णा, सर्वांना दंडवत प्रणाम. आवाज येतोय माझा सगळ्यांना? हो, येतोय माताजी. काय झालं, लाईटचा पण जरा प्रॉब्लेम होतोय, त्यामुळे रेंज जर काही वाटली तुम्हाला काय आवाज गेला तर मला टेक्स्ट मेसेज टाका. अजून वायफाय कनेक्ट नाही झालेलं. सुरू करूया आपण. एकच मिनिट.
ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानानाशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्व मैत्रिणींच्या आपल्या गीतामृत मालिकेमध्ये स्वागत। सॉरी, मला आज जरा लेट झालं जॉईन करायला। तर आज आपण 7वा श्लोक बघणार आहोत। 15वा अध्याय 7वा श्लोक। ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनषष्टानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति। बद्ध जगातील जीव माझे सनातन अंश आहेत। बद्ध जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियांशी काय करत आहेत? कठीण संघर्ष करीत आहेत। आणि कालच्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं, म्हणजे आपण बघूया की 5व्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगत आहेत की कोण भगवंतांच्या धामाची प्राप्ती करू शकतो, त्याचे काय गुण असतात। जे तो भौतिक वासनेतून मुक्त झालेला असेल आणि सुख दुःखाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेला असा व्यक्ती भगवंतांच्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो। आणि नंतरच्या 6व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे, म्हणजे काल जे बघितलं की म्हणजे त्या धामाची प्राप्ती करतो। आणि नंतर त्या धामाचं वर्णन भगवंत सांगत आहेत की ते धाम म्हणजे कसं आहे की ते चंद्र सूर्य अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही, तर ते त्या धामाला पोहोचतात, ते पुन्हा ह्या जगात परतून येत नाहीत। तर ह्याच्यावर काल आपण बघितलं। आणि आता या श्लोकामध्ये भगवंत काय सांगत आहे की अर्जुनाला आता प्रश्न पडला असेल की अरे, हे भगवंतांनी सांगितलं की कोणती व्यक्ती भगवंतांच्या धामात जाऊ शकते आणि त्या धामाचं वर्णन सांगितलं। मग याच्यामध्ये आपण बघू शकतो की अर्जुनाला कुठेतरी हा प्रश्न पडला असेल, तर मग कोणती लोक भगवत धामामध्ये प्रवेश करू शकत नाहीत। म्हणून इथे भगवंत सांगत आहेत की जे 6 इंद्रियांशी कठोर संघर्ष करत आहेत, म्हणजे जे बद्ध जगतातील हे जे जीव आहेत, तर भगवंत काय सांगत आहेत की ते जीव माझे कोण आहेत? माझे सनातन अंश आहेत। आणि बद्ध जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियांशी इथे काय करत आहेत? कठीण संघर्ष करत आहेत। बद्ध जगातील म्हणजे कोण? की जे जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकलेले आहेत। जसं आपण बघितलं वारंवार की जन्म मृत्यू जरा व्याधी हे जे आहेत, तर ते या गोष्टींमध्ये ते अडकलेले जे आहेत त्यांना बद्ध जीव म्हटलं जातं। म्हणून इथे भगवंत सांगत आहेत की ते बद्ध असणारे ते जीव म्हणजे ते कोण आहेत? माझे सनातन अंश आहेत। सनातन म्हणजे काय की शाश्वत, आणि अंश म्हणजे काय की ते भगवंतांचाच आपण अंश आहोत। जसं आपण म्हणतो की आई वडिलांचा अंश असणारा पुत्र किंवा मुलगी, जी कन्या जे असेल ते आई वडिलांचा अंश आहे। मग इथे भगवंत काय सांगत आहेत की या जगातील प्रत्येक जीव हा माझा अंश आहे। म्हणजे माझा तो कोण आहे? आणि तो पण काय आहे? नुसता अंश असं सांगत नाही, तर सनातन आहे। सनातन म्हणजे शाश्वत काळासाठी। मग आता आपण बघतो की भौतिक जगतामध्ये सुद्धा आपल्याला काही माता पिता आपल्याला लाभतात, आपल्याला आई वडील लाभतात, किंवा आपण कुणाचे तरी आई वडील झालेलो आहोत आणि आपण हे आई वडील झालेलो आहोत। तर या जगामध्ये आपण बघतो की सगळ्यात सर्वश्रेष्ठ सेवा म्हणजे या भौतिक जगामध्ये नातेसंबंधांमध्ये आई वडिलांची सेवा सर्वश्रेष्ठ सेवा समजली जाते। जो आई वडिलांची सेवा करत नसेल तो कोणाची सेवा करत नाही। कारण आई वडिलांपेक्षा कोण? ज्यांनी आपल्याला जग आणलेलं आहे त्या आई वडिलांची सेवा जर एखादी व्यक्ती करू शकत नसेल, ती व्यक्ती कोणाचीच सेवा करू शकत नाही। म्हणून आई वडिलांचं स्थान जे आपण बघतो या भौतिक नात्यांमध्ये ते सर्वोच्च आहे। आणि त्या अशा आई वडिलांची सेवा करणं हे आपलं काय आहे? आपलं कर्तव्य आहे। की जसं आपले आणि ते आई वडील आपल्याला चांगले संस्कार देतात, चांगलं कल्चर देतात, चांगली वळण लावतात आपल्याला। मग त्या आई वडिलांसाठी आपण किती म्हणजे डेडिकेटेड असलं पाहिजे आपलं आयुष्य। म्हणजे आपण त्या आई वडिलांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि आपण बघतो की जेव्हा आई वडील होणं म्हणजे आपण आपले जी मुलं आहेत त्यांना संस्कार म्हणजे काय
की एक चांगला व्यक्ती घडवणं ते तर आहेच, परंतु त्याच्याबरोबर एक चांगला भक्त बनवणं, एक चांगली भक्तिमय संस्कृती त्याला देणे, हे खरे संस्कार म्हणतात. आणि जेव्हा असं आपण होतो ना, की कधी कधी पुत्र का म्हटलं जातं, का तर तो पितरांचा उद्धार करू शकेल, मग त्याला म्हणतात पुत्र. म्हणजे असा पुत्र आपण कुणी जन्माला घातला तर तो घालून त्याला कृष्ण भावनामय संस्कार कुणी देऊ शकलं नाही, तर तो पुत्र आपल्या पितरांचा उद्धार करू शकत नाही, म्हणून त्याला पुत्र समजलं जातं. मग अशा आई वडिलांची सेवा करणे ही किती म्हणजे किती मोठी गोष्ट आहे ह्या जगामध्ये, आणि खरं तर ते आपलं कर्तव्य आहे. आता आपण बघतो की उलट आता अशी परिस्थिती आहे की जे आई वडील जन्माला घालतात, लहानचं मोठं करतात, स्वतःचे किती गोष्टी त्या समर्पित भावनेने मुलांसाठी करतात, आणि तीच मुलं उतार वयामध्ये सगळ्यात जास्त दुःख जर कोणापासून प्राप्त होत असेल आई वडिलांना तर मुलांपासून. नाहीतर या कदाचित हे असे अनाथाश्रम नाही, म्हणजे वृद्धाश्रम जे आहेत ते उघडले गेलेच नसते. म्हणून त्या जगामध्ये आई वडिलांची सेवा करणं हे काय आहे, आपलं कर्तव्य आहे. जसं आपण बघतो की आई वडिलांनी जर चांगले संस्कार दिले तर आपण इतिहास जर उलगडून बघितला तर शिवाजी महाराजांचं चरित्र जे बघितलं किंवा त्यांचं जे कर्तृत्व बघितलं, त्या शिवाजी महाराजांना त्यांच्या मातेने कसं घडवलं, ज्या शिवाजी महाराजांचा आपल्याला खूप अभिमान आहे, परंतु त्या शिवाजी महाराजांना ज्या संस्कारांनी घडवलं त्या संस्कारांकडे आपलं लक्ष जातं का? जिजाऊने शिवाजी महाराजांना रामायणातल्या कथा सांगितल्या, महाभारतातल्या कथा सांगितल्या, आणि ते संस्कार ते बाळकडू देऊन इतिहासाच्या पानावर शिवाजी महाराजांचं नाव आपण बघतो की अजरामर झालेलं आहे. म्हणजे हे संस्कार, याला म्हणतात संस्कार. आणि मग अशा आई वडिलांची सेवा या जगामध्ये करणं हे प्रत्येकाचं काय आहे, कर्तव्य आहे. परंतु आपण बघतो की आतापर्यंत भगवद्गीतेमध्ये आपण ऐकलेलं आहे की आत्म्याच्या स्तरावर सगळं भगवद्गीतेमध्ये, श्रीमद भगवद्गीतेमध्ये ज्ञान दिलेलं आहे. मग हे जे आत्म्याच्या स्तरावर जर बघितलं तर आपल्याला प्रत्येक जन्मामध्ये काय लाभलेले आहेत, आई वडील आहेत. आणि हे आई वडील त्या त्या काळापुरते आहेत, त्या त्या जन्मापुरते आहेत. त्या त्या जन्मामध्येच आपल्याला ते आई वडील लाभतात. पुढचा आपला मृत्यू झाला तर पुढच्या जन्मामध्ये आपल्याला दुसरे आई वडील लाभतात. जसं आपण चित्रकेतू महाराजांचं उदाहरण नेहमी ऐकतो की जेव्हा त्यांचा पुत्राचा मृत्यू झाला तर त्यांना तो इतका पुत्र वियोग झाला की ते दुःखाने पूर्ण हे होऊन गेले, अगदी पूर्ण ते डाऊन झाले एकदम, म्हणजे पूर्ण खचून गेले होते. असं वाटत होतं त्यांना की माझ्या जीवनामध्ये आता काहीच राहिलं नाही. आणि तिथे त्यांचे गुरु नारद मुनी येऊन त्यांना तो उपदेश करतात. आणि त्याच्यात आपण बघितलं होतं की कशा पद्धतीने ते पुत्र उठून बोलू लागतो आणि तो म्हणतो की तुम्ही माझ्या कुठल्या जन्मातले आई वडील. म्हणजे याचा अर्थ आपण बघू शकतो की आपल्याला प्रत्येक जन्मामध्ये आई वडील लाभणार आहेत. जडभरताचं उदाहरण आपण बघितलं. अगोदर ते भरत राजा होते, नंतर त्यांनी हरिणाचा देह प्राप्त केला. मग हरिणाच्या देहामध्ये त्यांचे त्या देहामध्ये ते आई वडील असतील. म्हणजे असे प्रत्येक जन्मामध्ये आपले आई वडील बदलत असतात. मग ते कुठल्या योनीमध्ये आपण जाऊ आपल्याला माहित नाही. म्हणजे त्या प्रत्येक जन्मामध्ये आपल्या आई वडिलांची सेवा करणं हे कर्तव्य आहे. तर जे आपले शाश्वत पिता आहेत, भगवद्गीतेमध्ये भगवंत काय म्हणत आहेत की ते माझ्या अंश आहेत. हे कोण आहेत? माझे सनातन, म्हणजे शाश्वत आहेत. असं नाही की एका जन्मापुरते. आपण जे आपले जे आई वडील लाभलेले आहेत किंवा आपण कोणाचे तरी आई वडील आहोत, तर हे आपल्याला फक्त हे या जन्मापुरतं काही काळापुरतं आहे. परंतु पुढच्या जन्मात आपल्याला माहित नाहीये की आपण कुणाचे मुलं बनू किंवा आपल्याला कुठला देह प्राप्त होईल. पण भगवंत इथे काय म्हणत आहे की माझे हे जे जीव आहेत, म्हणजे हे सनातन अंश आहेत, म्हणजे शाश्वत अंश आहेत, आणि हे माझ्यापासून आलेले आहेत. म्हणून आपले परमपिता कोण? तर भगवान श्रीकृष्ण. मग अशा परमपित्याची सेवा करणं हे सर्वश्रेष्ठ सेवा आहे. परम सेवा म्हणू शकतो, सर्वश्रेष्ठ म्हणण्यापेक्षा परम सेवा. आणि अशी ही सेवा करणे आणि ती सेवा करायला आपल्याला असे माता पिता लाभणे की जे आपल्याला हे ज्ञान देऊ शकतात. तर ही किती मोठी, म्हणजे किती मोठी कृपा असेल भगवंतांची की असे माता पिता ज्यांना लाभतात आणि जे भक्तिमय जीवन त्यांना संस्कार देतात त्याचे. तर म्हणून आपल्या शाश्वत पित्याची आपल्याला सेवा करायची आहे. आणि त्या शाश्वत पित्याची सेवा का करायची आहे? कारण ते आपले शाश्वत वडील आहेत. आणि सनातन म्हणजे काय? सनातन म्हणजे शाश्वत. आणि असे हे परमपिता आहेत, आपले परमपिता आहेत. मग या पित्यांची आपण सेवा करणे, मग हे आपलं परम कर्तव्य आहे. आणि भगवंत काय म्हणत आहे तिथे की बद्ध जीवनामुळे ते मन
मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करत आहेत. भगवंत म्हणजे 6 इंद्रिय म्हणजे काय? ते 6 इंद्रिये म्हणजे मनाचं पण त्याच्यात वर्णन केलेलं आहे. हे काय आहे? आपले हे जे 6 इंद्रिय जे आहेत, मनासहित म्हणजे जे आपण बघतो, की आपले डोळे असतील, आपले नाक असेल, आपली जीभ असेल, आपले कान असेल, आपली ही इंद्रिय आहे, ती त्वचा आहे. म्हणजे आपल्याला ना काय होतं, या इंद्रियांद्वारेच आपण काय करतो, सगळ्या गोष्टींचा भोग घेत असतो. हे पंच इंद्रिय आणि त्यातलं एक 6 हे भगवंत इथे म्हणत आहेत, की मनासहित हे 6 इंद्रिय. म्हणजे अगोदर आपल्या मनच आपली सगळ्या गोष्टींची सुरुवात करते आणि ह्या इंद्रियांद्वारे आपण काय करतो, भोग घेण्याचा प्रयत्न करतो. जे आपण वारंवार अनुभवले. आता मी उन्हातून बाहेरून आले होते आणि इतकी गरमी म्हणजे घरात बसून आपल्याला जाणवत नाही ऊन किती आहे आणि जेव्हा बाहेरून आले तेव्हा असं म्हणजे असं अंगातून असं असं वाटत होतं की घामाच्या धारा वाहत आहेत आणि फॅन लावला इतकं बरं वाटलं त्या कडक उन्हातून असं आतमध्ये आल्यानंतर असं बाहेर कडक ऊन जाणवत नाही परंतु आपण जर फिरलो उन्हामध्ये तर ती गरमी मात्र असंही असते आणि जेव्हा आतमध्ये आले फॅनचा इतका सुसह्य म्हणजे सॉरी फोन येत होता त्यामुळे आवाज डिस्कनेक्ट झाला असेल तर इतकं फॅनची हवा मला इतकी बरी वाटली आणि गंमत अशी जशी आले फॅन लावला आणि 2 मिनिटं पण नसतील झाली की लाईट गेली. लाईट गेल्यानंतर आधी म्हणजे असं वाटलं की अरे एकदम असा थंड हवा लागलेली शरीराला आणि एकदम असं परत असं अस्वस्थ व्हायला लागलं. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो की आपल्या प्रत्येक इंद्रियाला त्यावेळेस ती जी हवा लागत होती त्याचा त्रास डोळ्यांना नाही झाला किंवा कानाला नाही झाला तर तो काय झाला आपल्या त्वचेला झाला. म्हणजे याच्यातून बघतो की प्रत्येक इंद्रिय जे असतात त्यांची इंद्रिय भोग घेण्याची जी काही कुठली गोष्ट असते ती वेगवेगळी असते. डोळ्यांचंही आपण नेहमी बघतो की सुंदर सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे याच्यातून काय की आपण जे काही एन्जॉय करतो, आनंद घेतो जीवनाचा, तो या मार्गाने घेत असतो. डोळ्यांनी काही पाहण्याचा, खाण्याचा जिभेने आणि हे जे इंद्रिय जे आहेत आणि त्याच्याबरोबर जे आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा निर्माण होतात आणि त्या इच्छा निर्माण करण्यासाठी आपण काय करतो, त्या इंद्रियांचा वापर करतो. आणि हे जितके जितके आपण आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगासाठी जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तितके आपण काय होतो तितके आपण काय होतो की आपण ह्या बद्ध जीवनामध्ये आपलं जीवन बद्ध होतं तितकं तितकं आपण स्वतःसाठी तितकं काय होतं की आपण काय करतो की जन्म मृत्यू जरा व्याधी या गोष्टींमध्ये काय होतं अडकत राहतो म्हणजे काय आहे की हे जे इंद्रिय आहेत तर हे इंद्रिय आपल्याला ह्या जगतामध्ये राहण्यासाठी बाध्य करतात. मग आता आपण म्हणतो ना की हे पंचमहाभूताचं शरीर आहे आणि पंचमहाभूत मृत्यू झाल्यानंतर हे इथल्या मातीतच ते विलीन होणार आहे आणि जेव्हा मग आता आपल्याला भगवंत धामात आपण जाणार आपल्याला प्रश्न पडेल की अरे भगवंत धामात जाणार तर मग आपण कसं जाणार तर आपल्याला पण तिथे एक आध्यात्मिक शरीर प्राप्त झालेलं आहे आणि ते आध्यात्मिक शरीर आपण प्राप्त करतो की एकदा श्रीमान नंददुलाल प्रभूंनी सांगितलं होतं कोणीतरी हा खूप सुंदर प्रश्न विचारला होता की भगवत धामामध्ये तेव्हा मला आता एक्झॅक्ट प्रश्न काय तो आठवत नाही परंतु त्या उत्तरामधून आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतील तर तेव्हा प्रभूजी म्हणाले होते की आपण भगवत धामात असतो गोलोक वृंदावन मध्ये आणि आपण आपलं पतन झालेलं आहे आणि आपण पतन होऊन ह्या जगतामध्ये आलेलो आहोत परंतु आध्यात्मिक जगतामध्ये आपलं जे स्थान आहे ते त्रिकाम आहे आणि भगवंत तिथे वाट बघत आहे की हा जो जीव आहे तो कधी माझ्या शाश्वत सेवेमध्ये रुजू होईल मग भले आपण तिथे एखादा मोर असू शकतो एखादी चिमणी असू शकतो एखादा वृक्ष असू शकतो काही असू शकतो एखादा मोर जरी असलो ना तरी त्या मोराची जागा रिकामी असते आणि भगवंतांना नेहमी त्या जागेमध्ये तिथे ते बघितलं की ती जागा रिकामी दिसते आणि तशी भगवंतांच्या मनामध्ये म्हणजे असं म्हणतात की आपल्यापेक्षा जास्त कितीतरी पटीने ओढ भगवंतांना आपली असते की आपण भगवंतांच्या शाश्वत धामात प्रवेश करावा म्हणून भगवंत आपली वाट बघत असतात की अरे ही जागा रिकामी आहे आणि हा जीव कधी परत माघारी येईल ह्या शाश्वत घरी म्हणून आपण बघू शकतो की भगवंत हे किती दयाळू आहेत आणि भगवंत आपल्याला भगवत धामात घेऊन जातात परंतु त्याच्याबरोबर भगवंत किती कृपाळू आहेत की जसं आता आपण बघतो की एखाद्याचं सौंदर्य असेल एखादी व्यक्ती खूप सौंदर्यवान असेल जसं ऐश्वर्या रॉयचं आपण उदाहरण बघतो आधुनिक अजून लेटेस्ट मध्ये कॅटरीना कैफ आहे याची जर नाव बघितली की आपल्याला असं वाटतं किती सुंदर आहे किती घमेंट असते एखाद्याला
ज्याला जितकं सौंदर्य असतं तितकं त्याला त्याचा अहंकार पण असतो, ज्ञान अहंकार मिळतो असतो. सौंदर्य बाह्य ते आकर्षित करतं, बाह्य दृष्टी लगेच त्या व्यक्तीच्या प्रती आपल्याला आकर्षण निर्माण होतं. परंतु म्हणजे ही गोष्ट किती मोठी होती आणि भगवंत हे किती सौंदर्यवान आहेत, किती सौंदर्य आहे भगवंतांचं हे आपण इमॅजिन करू शकत नाही. शास्त्रांमधून वर्णन आपण ऐकू शकतो तेव्हा त्याची थोडी फार अगदी किंचित कल्पना आपल्याला येऊ शकते. आणि अशा भगवंत जेव्हा आपण भगवत धामात जातो कुठला जीव, तर त्या व्यक्तीला भगवंतांचं स्वरूप प्राप्त होतं. म्हणजे विचार करा, भगवंतांचं सौंदर्य आणि ते सौंदर्य भगवंत त्या आयाला प्रदान करतात. एकदा काय होतं, चतुष्कुमार जे असतात भगवंतांच्या भेटीसाठी जातात आणि जेव्हा त्यांना तिथे द्वारपाल अडवतात तेव्हा काही तिथून काही असे भगवंताच्या रूपात मधले म्हणजे काही तिथे चाललेले असतात काही भक्त आणि त्यांना असं वाटतं की हे भगवंत आहेत आणि ते घाईघाईने चतुष्कुमार त्यांना दंड प्रणाम करायला लागतात. त्यावेळेस ते द्वारपाल त्यांना सांगतात की हे भगवंत नाहीयेत म्हणे, भगवान श्रीकृष्ण दुसरे आहेत. म्हणजे तेव्हा त्यांना जाणीव होते की भगवंतांसारखं रूप त्या भगवत धामामध्ये प्रत्येकाला आहे. फक्त भगवंतांना जो काही हे आहे काय म्हणू शकतो आपण श्रीवत्स आणि कौस्तुभमणी जो आहे त्याच्यावरून हा भेद कळतो, फक्त तेवढाच एक भेद असतो. बाकी एक सेम सौंदर्य जे आहे भगवान श्रीकृष्णांचं ते त्यांच्या भक्तांना तिथे प्राप्त होतं. म्हणजे भगवंत किती परम दयाळू आहेत हे बघू शकतो आपण. भगवंत आपली वाट तर बघतच आहेतच आपली परत येण्याची, परंतु त्याचबरोबर तिथे येणाऱ्याला प्रत्येकाला भगवंत काय करत आहेत, ते रूप प्रदान करत आहेत. आणि म्हणून भगवंत सांगतात की त्याची वाट बघतायत. परंतु आपण काय झालेलो आहोत, आपण मात्र या जगामध्ये आपण काय करत आहोत, ह्या भौतिक इंद्रियांशी काय करत आहोत, कठोर संघर्ष आपला चालू आहे. आणि हा संघर्ष म्हणजे काय, खरं तर हा भौतिक दृष्ट्या संघर्ष आहे, परंतु तो आपल्याला काय वाटतोय, तो इंद्रिय भोग आहे, तो माझा आनंद आहे माझ्या जीवनाचा, असं आपल्याला वाटतं. आपल्याला कधी वाटत नाही की आपण त्याचा संघर्ष करतोय. आपल्याला कधी संघर्ष जाणवतो, जेव्हा काही मनाविरुद्ध काही घटना घडतात, काही कुठल्या गोष्टींचा खूप काही दुःख होतं, काही गोष्टी मृत्यूच्या रूपाने आपल्या पुढे येतात. मग त्यावेळेस आपल्याला थोडीफार जाणीव होती की अरे माझ्या जीवनामध्ये हे दुःख का आलं, भगवंतांनी हा मृत्यू, माझ्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू मला का पाहायला लावला, असं आपल्या मनामध्ये येतं. म्हणजे एक तर आपण भगवंतांना दोष देतो किंवा जे काही आपल्या मनामध्ये ते स्मशान वैराग्य आपण म्हणू शकतो. काय आहे स्मशान वैराग्य म्हणजे काय, की जोपर्यंत त्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर स्मशानात जाईपर्यंत आपल्याला ते दुःख इतकं असतं ना, आपल्यालाही स्मशानात गेल्यानंतर त्याचं ते सगळं बघणं, ते वातावरण आणि ते शोक युक्त असणारं सगळं परिसर, म्हणजे यांनी पण आपल्या पण त्याच्यावर चेतनेवर त्याचा परिणाम होतो. आणि नंतर मात्र दुसऱ्या दिवशी ते आपोआप आपलं कमी होऊन जातं. याला म्हणतात स्मशान वैराग्य. मग एक तर आपण भगवंतांना ब्लेम करतो किंवा एक तर ते काही काळापुरतं ते वैराग्य येतं. या दोनच गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात. तिसरी गोष्ट, आपण भगवंतांना कसं समजून घ्यायचं आणि भगवंत हे आपले कसे हे शाश्वत आई वडील आहेत, आपले शाश्वत माता पिता आहेत आणि परम पिता आहेत आपले. परम म्हणजे काय, की सर्वश्रेष्ठ. आणि या जगतामध्ये आपली जी काही नाती असतील, आई वडिलांचंच नाही कुठलंही नातं आपण बघू शकतो, तर हे कुठलंही नातं काय आहे, हे काही काळापुरतं आहे. जसं आपण आयुष्य बघतो की ब्रह्मदेवाचं आयुष्य 100 वर्ष आहे आणि ते 100 वर्षाची कालगणना हे आपण सगळेजण भगवद्गीता कोर्समध्ये बघितलेलं आहे आणि भगवद्गीतेमध्ये पण भगवंतांनी सांगितलेलं आहे. तो ब्रह्मदेवाचं एक आयुष्य म्हणजे किती कल्प आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन म्हणजे आपण असं करू शकत नाही. आणि त्या ब्रह्मदेवांच्या 100 आयुष्य जे आहे 100 वर्षाचं, त्या आयुष्याच्या तुलनेमध्ये आपलं आयुष्य हे एका मुंगीसारखं आहे. बघा, इमॅजिन करा की आपण मुंगी आहोत ब्रह्मदेवाच्या दृष्टीने आणि जेव्हा आपल्याला मनुष्याचा जन्म मिळतो, आपले जे 100 वर्ष आयुष्य आहे, ती जी मुंगी आहे त्या मुंगीला ते कधीच कळू शकत नाही, म्हणजे इमॅजिनच करू शकत नाही की एवढं आयुष्य कोणी असू शकतं, एवढा आयुष्याचा काळ कुणाला असू शकतो म्हणून. असे काही किडे पण असतात की ते रात्रीचेच जन्म घेतात, रात्रीचेच मोठे होतात आणि रात्रीचेच ते प्रजनन करतात आणि सकाळी होती तेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्यांचा मृत्यू झालेला असतो. मग त्या किड्याच्या तुलनेमध्ये आपलं आयुष्य म्हणजे 100 वर्ष आयुष्य म्हणजे आपलं आयुष्य हे काय आहे, ब्रह्मदेवाचंच आयुष्य आहे आपल्यासाठी. म्हणून हे जे काळ आहे तो काळ काय आहे, स्थळ काळ परिस्थितीनुसार वेगळा आहे. भगवत धामामध्ये काळच आपण काळ बघितलं आहे, परंतु काय आहे, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ
याचा कुठलाच परिणाम तिथे होत नाही. तिथली कुठली वस्तू ही नाश पावत नाही. इथे काय आपलं सौंदर्य नाश पावतं, आपलं आयुष्य क्षीण होत जातं, आपल्याकडल्या वस्तू हिरावून घेतल्या जातात. सगळं काळावर सगळ्या गोष्टी काय बदलत जातात. काळ हा इथं काय आहे, परिवर्तनशील आहे. परंतु भगवत धामामध्ये आत्माच्या खाली जेव्हा येतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी काय करतोय, काळ कार्य करतोय. मग विचार करा की मग हा काळ, हे मुंगी एवढंच आयुष्य आहे आपलं पण ब्रह्मदेवाच्या तुलनेमध्ये बघितलं तर. आणि मग हे इतकं छोटस आयुष्य आहे आणि त्या छोट्या आयुष्यामध्ये आपण किती गोष्टींना डेडिकेटेड असतो, इतर भौतिक गोष्टींना. आणि साधं आध्यात्मिक जीवनामध्ये म्हणजे जी उत्साह असतो, जी उत्सुकता असते, ती आपल्या जीवनामध्ये नसते. आणि त्यामुळे काय होतं की त्याचं किंमत आपल्याला कळत नाही. आणि त्याची किंमत न कळल्यामुळे आपण हे ज्या काही गोष्टी आहेत की ज्या शाश्वत नाहीयेत, त्याचा कधीतरी काय होणार आहे, नाश होणार आहे. आणि त्या नाश होणाऱ्या गोष्टींकडे आपण इतके आकर्षित होतो आणि इतके मग्न होऊन जातो की आपल्याला कळत नाही की अरे आपलं आयुष्य कशासाठी दिलेलं आहे. ते म्हणतात ना, कळतं पण वळत नाही. मला म्हणजे मला ही स्टोरी कदाचित मी सांगितलीही असेल, परंतु परत एकदा रिपीट करते, परत आपल्याला त्याची एक रिव्हिजन होईल की आपण कसे आसक्त असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. तर एक हा असतो, व्यापारी असतो आणि तो कपड्यांचा व्यापार करणारा असतो आणि त्याला इतकी आसक्ती असती त्याच्या सगळ्या बिझनेसमध्ये, म्हातारपणामध्ये पण, की सगळ्या गोष्टींकडे त्याचं काय असतं की सगळं खूप लक्ष असतं. कसं असतं ना, जसं जसं आपलं वय होत जातं आणि मुलं ऍक्टिव्ह होतात, तसं तसं त्या आई वडिलांना ना, मुलांना असं वाटत असतं की आता आई वडिलांनी यातलं लक्ष कमी करावं. परंतु कधी कधी काय होतं की आयुष्यभर ती गोष्ट केलेली असते आणि त्याची इतकी अटॅचमेंट असते ना की ती गोष्ट सहसा सहजी सुटत नाही. त्यामुळे मुलं जरी ते करत असतील तरी वडील असतील किंवा वडीलच शक्यतो जेव्हा मुलं काही करतात तेव्हा ते प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष देतात. आणि कधी कधी त्या मुलांना ती गोष्ट कधी कधी काय होते, ती खटकते, ती आवडत नाही. अगदी तसंच या व्यापाऱ्याचं झालेलं असतं. तो प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष द्यायचा, त्यामुळे ते मुलांना आवडत नसतं, कारण त्यांना कुठेतरी तो फ्रीडम असतो, तो मिळत नसतो. आणि त्यांना असं वाटत असतं की अरे आता रिटायर व्हावं या व्यक्तींनी, म्हणजे वडिलांनी आपल्या, कशाला आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते लक्ष देतात. तर आपल्या सुद्धा जीवनामध्ये आपण बघू शकतो की जसं जसं आपण पण तरुण, शरीर म्हणजे ते उमलत्या गुलाबाच्या फुलासारखं आहे, टवटवीत फुलासारखं. ते जोपर्यंत ते टवटवीत राहतं तोपर्यंत ते आकर्षण राहतं. आणि जेव्हा ते कोमेजून जातं तेव्हा त्याच्या प्रतीचं आकर्षणही नष्ट होतं ह्या जगामध्ये. म्हणून म्हणतात की शास्त्रामध्ये वर्णन आहे की 50-52 वर्षानंतर आपण वानप्रस्थ आश्रम स्वीकारला पाहिजे. कारण त्या वेळेमध्ये आपली मुलं, त्यांचं शिक्षण होऊन, त्यांचा विवाह होऊन ते योग्यरित्या काय झालेले असतात, सेटल झालेले असतात. आणि अशा वेळेस आपण वानप्रस्थ आश्रम स्वीकारला पाहिजे. खरे तर हे शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. परंतु आधुनिक काळामध्ये, कलियुगामध्ये बघतो आपण की त्याचे कसे परिणाम झालेले आहेत. कारण शिक्षणाच्या नावाखाली लग्नही उशिरा होतात. लग्न उशिरा झालं की मुलं उशिरा होतात. मुलं उशिरा झाले की साहजिकच आहे, त्या आई वडिलांचं वय पण इतकं वाढत जातं. आणि ते आपण बघतो की आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये किती छान हे सगळं सेट करून आपल्याला सांगितलेलं आहे, आपल्या शास्त्रांमध्ये दिलेलं आहे की जेव्हा ती व्यक्ती रिटायर होण्याच्या याच्यात येते त्या वयामध्ये, तेव्हा तो मुलगा बरोबर हाताखाली आलेला असतो त्या आई वडिलांच्या. परंतु आताची परिस्थिती तशी नाहीये. आता लग्नच इतके उशिरा होतात. ज्या वयामध्ये आपण वानप्रस्थ आश्रम स्वीकारायचा किंवा थोडी निवृत्ती स्वीकारायची, त्या वयामध्ये आपण मुलं लहानची मोठी करत असतो. म्हणजे बघितलं ना, आयुष्याचं सगळं गणितच आता आपण बघतो कलियुगामध्ये काय झालेलं आहे, सगळं गणितच चुकलेलं आहे. आणि ते चुकल्यामुळे सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम तिथे वाढत चाललेले आहेत. की उशिरा मुलं होणं, उशिरा रिटायरमेंट, कितीतरी जबाबदाऱ्या, असे पण आपण किती कुटुंब बघतो की पहिलं मूल जे असतं आणि दुसरं मूल याच्यामध्ये इतका मोठा गॅप असतो. तर माझी एक मैत्रीण आहे, तिचा ना खूप मोठा मुलगा आहे. खूप मोठा म्हणजे तो आता इंजिनिअरिंगला आहे. आणि दुसरं बाळ म्हणजे त्यांना ते बाळ राहिलं काही काळाने. आणि जेव्हा ते राहिलं, तर आता तो मुलगा काहीतरी फर्स्ट इयरला वगैरे असेल आणि ते बाळ आता जवळपास 1 वर्षाचं आहे. तर ते सांगते म्हणजे हा खूप मोठा गॅप झाला. पण 8, 9, 10 वर्षाचा जरी अंतर असेल, तरी आपल्या एनर्जीमध्ये फरक पडतो. पहिलं मुलाचं जे संगोपन आपण करतो, तो काळ वेगळा, ती एनर्जी वेगळी असते. आणि खूप गॅप असेल तर त्या मुलाला वाढवण्यासाठीची सुद्धा आपली एनर्जी कमी पडते. मैत्रिणींनो, याच्यावरून विचार करा की मग आपल्याला ही मुलं ज्या वयामध्ये आपण थोडं सेटल व्हावं, त्या वयामध्ये लहानची मोठी करताना आपली किती दमछाक होते. म्हणून ही आपली संस्कृती दिलेली आहे की योग्य वयामध्ये
विवाह होणे, योग्य वयामध्ये ज्या त्या मुलं होणे, योग्य वयामध्ये ज्या त्या गोष्टी होणे, हे आपल्या एका यशस्वी आयुष्यासाठी व्यक्तीसाठी किती गरजेचं आहे. तर असो, तर आपण वेगळ्या विषयामध्ये गेलो, तर त्या व्यापाऱ्याला त्यांना तसं वाटत असतं की आता यांनी निवृत्त व्हावं. आणि शेवटी ते मुलं काय करतात, एका साधूला सांगतात की तुमच्या बरोबर त्यांना यात्रेला घेऊन जा कुठेतरी. हे यात्रेला जातात, प्रत्येक ठिकाणी त्यांना ते फिरवतात. त्याच्यामध्ये काय बदल होत, सगळ्या धामाच्या ठिकाणी जातात, साधूला वाटतं आता बदल होईल, मग बदल होईल. शेवटी ते वाराणसीला मणिकर्णिका घाटावर त्यांना जातात. आणि मणिकर्णिका घाटावर आयुष्याचं काय आहे की जे प्रत्येकाला ते आयुष्यामध्ये येणार आहे. मग इथे नेल्यानंतर तरी याच्यावर काहीतरी बदल पडेल. आणि मग ते तिथे घेऊन जातात आणि तिथे गेल्यानंतर ते म्हणतात की तो एकदम गंभीर होतो तो व्यक्ती, तो व्यापारी. तर त्याला इतकं बरं वाटतं साधूला, अरे त्याला ह्याला काहीतरी साक्षात्कार साक्षात्कार म्हणजे साक्षात नाही म्हणू शकत, पण काहीतरी अनुभूती झाली त्याच्यासाठी चांगली. आणि मग तो म्हणतो की तुला आता तरी कळलं आयुष्याचं ध्येय काय आहे, हे अंतिम सत्य आहे. तो म्हणतो हो, मला नक्कीच कळलं आयुष्याचं ध्येय. कारण मला असं वाटत होतं की, तो म्हटला मी कपड्याचा व्यापारी होतो, मी आयुष्यभर कपड्याचा व्यापार केला आणि माझं आयुष्य हे व्यर्थ घालवलं. पण इथे आल्यानंतर मला सत्य कळलं. साधू एकदम पॉज घेतो आणि साधूला इतका आनंदाच्या उकळ्या फुटत असतात की अरे याला काहीतरी प्राप्त झालं. आणि तो म्हणतो की मला इतकं दुःख होत आहे आता इथे आल्यानंतर, मी बघतोय की मी लाकडाचा व्यवसाय का नाही केला. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो की ही अशा प्रकारची आसक्ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला बांधून ठेवते. आणि ही आसक्ती आपण कशी, भगवंत इथे सांगत आहेत की मनासहित 6 इंद्रियांशी आपण काय करतो, इथे कठीण संघर्ष करत आहे. या व्यतिरिक्त जे हे 5 इंद्रिये 6 इंद्रिये जे आहेत, या व्यतिरिक्त आपण आपले जीवन जगण्याचा आपल्याला दुसरा कुठलाच मार्ग नाहीये. आपण जे काही करतो ना जीवनामध्ये, जे काही, ते फक्त ह्या 6 गोष्टींच्या द्वारेच करतो. अशी कुठलीच गोष्ट नाही की ह्या 6 गोष्टींच्या बाहेर आहे. म्हणजे आपलं इंद्रिय भोग जो घ्यायचा असेल, तो पण आपण काय करतो, ह्या 6 इंद्रियांद्वारे घेत असतो. म्हणजे ही काय आहे, एक प्रकारची बेडी आहे आपल्या पायामध्ये घातलेली. ती आपल्याला अशी बेडी आहे की जसं एखाद्या कैद्याच्या पायात जर बेड्या असतील तर तो चालू शकतो का? जोपर्यंत तो त्याच्यातून मुक्त होऊ शकत नाही, तोपर्यंत तो त्याच्यातून काय करू शकतो, तो चालू पण शकत नाही. मग तशाच ह्या आपल्या काय आहेत, 6 इंद्रियांद्वारे आपण जो इंद्रिय भोग घेत आहोत, त्या काय आहेत, आपल्या पायांमधल्या बेड्या आहेत. आणि जोपर्यंत त्या पायांमधल्या बेड्या ज्या आहेत, त्याच्यातून आपण जोपर्यंत मुक्त होत नाही, तोपर्यंत आपण भगवंतांची भक्ती करूच शकत नाही. कारण आपल्याला त्याच्या त्या ज्ञानाची अनुभूतीच होऊ शकत नाही. म्हणून हे काय आहेत, जे 6 इंद्रिय आहेत, ज्याद्वारे आपल्या पायांमध्ये बेड्या आहेत, त्याच 6 इंद्रियांना जर आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लावलं, तर आपण काय करू शकतो, आपल्या परमपित्याचं प्रेम प्राप्त करू शकतो. त्या परमपित्याच्या शाश्वत घराची आपण काय करू शकतो, धामाची प्राप्ती करू शकतो. खरं तर ते भगवंतांचं धाम आपण म्हणतो, परंतु खरं तर ते आपलं घर आहे. जसं तुकाराम महाराज म्हणतात ना, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. मग तुकाराम महाराज का म्हणतात हो तिथं की आम्ही जातो आमुच्या गावा, म्हणजे आमचं गाव आहे ते. ते असं म्हणाले नाही की आम्ही जातो म्हणजे विठ्ठलाच्या गावाला जातो किंवा श्रीकृष्णाच्या गावाला जातो, असं म्हणत नाही. तुकाराम महाराज काय म्हणतात, आम्ही जातो आमुच्या गावा, म्हणजे मी आमच्या गावाला जात आहोत. खरं तर ते आपलं गाव आहे. आपण कुठेही गेलो आणि कुठूनही फिरून आलो तरी आपल्याला ओढ कुठली असती हो, आपल्या गावाची असती. जसं आता आपण जर बारामती सोडलं तर आपल्याला आता साधं उदाहरण आहे, आता आपण सगळे यात्रेला जाणार आहोत मायापूरला. आपण 8-10 दिवस झाले की आपल्याला तेवढ्या पुरतं ठीक वाटतं, पण नंतर काय वाटतं की अरे कुठे जाऊ दे, यात्रा असू दे काय असू दे, आपल्याला आपल्या घरी जायचंय, आपल्या गावाला जायचंय. त्या ह्याच्यामध्ये आता ते सध्या तो बिग बॉसचा मराठी सीझन खूप गाजला, तुम्ही बघितलं असेल ते पेपरला वगैरे आलेल्या बातम्या. त्यातला तो सूरज चव्हाण जो आहे, तो कशा पद्धतीने त्याच्यामध्ये विजयी ठरला. आणि त्याच्यात तो जेव्हा जिंकला तेव्हा तो काय म्हणत होता प्रत्येक ठिकाणी की मला असं झालं की मी माझ्या घरी कधी जाईल, मी माझ्या गावाला कधी जाईल. म्हणजे याचा अर्थ हे उदाहरण का दिलं, हे उदाहरण का दिलं की आपल्याला आपलं गाव किती प्रिय असतं आणि अशा गावामध्ये आपल्याला जायचं असतं. कारण प्रत्येकाला प्रत्येकाच्या गावाची ओढ असते, कारण त्या गावाशी आपली नाळ बांधलेली असते. भले आपण मुंबईमध्ये असू, पुण्यामध्ये असू, अमेरिकेत असू, परंतु कुणी विचारलं की आपलं गाव काय, हा आमचं गाव ते आहे. म्हणजे आपल्याला त्याचा अभिमान असतो त्या गावाचा. मग हे तर आपलं काय आहे,
आपलं शाश्वत गाव आहे आणि आपल्या गावाला जायचं आहे. हे परमेश्वराचं नाहीये, तर आपलं गाव आहे आणि हे खरं अंतिम ध्येय आहे आपल्या गावात. जे जसं एक एक स्टेशन आपण ओलांडत जातो आणि आपलं लास्टचं स्टेशन जेव्हा येतं आपल्या गावाचं, तेव्हा आपल्याला वाटतं की अरे उतरलो एकदाच माझ्या गावामध्ये. मग तसंच आपल्याला सुद्धा आपल्या ह्या गावाची प्राप्ती करायची आहे. परंतु ती प्राप्ती आपण कशी करू शकतो? तर काल जे वर्णन केलं की भगवंतांच्या हरिनामाची गाडी आपल्याला पकडायची आहे. हरिनामाची ट्रेन आपल्याला पकडायची आहे. जसं भगवत धामामध्ये जाण्यासाठी आधुनिक किंवा तुमची कुठलंही वाहन असेल, काहीही असो, किती प्रगती विज्ञानाने द्वारे आपण जाऊ शकत नाही. त्याची एकच ट्रेन आहे, ती हरिनामाची ट्रेन आहे आणि त्या हरिनामाच्या ट्रेनला त्या आहेत ते प्रभू चालवत आहेत आणि प्रभुपाद त्याचे कप्तान आहेत. तर असं म्हणतात की प्रभुपादांच्या धोतीला फक्त आपल्याला पकडायचं आहे आणि त्या हरिनामाच्या ट्रेन मध्ये आपल्याला बसायचं आहे आणि फक्त ते हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हे फक्त त्या निस्वार्थी भावनेने आपल्याला काय करायचं आहे? प्रामाणिकपणे आणि निस्वार्थी भावनेने हे हरिनाम घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जेव्हा हे हरिनाम आपण प्रामाणिक भावनेने, प्रामाणिक चेतनेने घेण्याचा प्रयत्न करू, तेव्हा आपले जे काही हे 6 इंद्रिय जे आहेत त्यांच्याशी जो आपला कठीण संघर्ष चालू आहे, तर तो कठीण संघर्ष जो आहे, तेव्हा त्या कठीण संघर्षातून आपण काय होऊ शकतो? मुक्त होऊ शकतो. आता ते बिग बॉसच मी उदाहरण देते की आपल्याला सगळ्यांना सगळ्यांनी बऱ्याच जणींनी तो बिग बॉसचा शो बघितला असेल. त्याच्यामध्ये बघितलं की तो सूरज चव्हाण जो होता, तो किती साधा मुलगा होता. त्याला बोलायला पण येत नाही, त्याच्या बोलण्यामध्ये पण बोबडेपणा आहे. त्याने पूर्ण महाराष्ट्राला का बरं आकर्षित केलं? जर कोणी बघितलं असेल तुम्ही सांगू शकता त्याच्यामध्ये की त्याने त्याच्या प्रती एवढं प्रेम, एवढी आत्मीयता त्याला पूर्ण महाराष्ट्रातून का मिळाली? तर त्याचा जो असणार आहे तो साधा सरळ स्वभाव, की इतका सिंपल स्वभाव होता त्याचा आणि त्या स्वभावामुळे त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला आकर्षित केलं. मग विचार करा, भौतिक जगामध्ये हे आता लेटेस्ट आहे म्हणून मी हे 2 वेळा उदाहरण दिलं खरं तर समजण्यासाठी. तर आपल्याला या जगामध्ये की आपण शेवटी प्रामाणिकपणाला हे नाही, कुठलाही ऑप्शन नाहीये प्रामाणिकपणाला. किती आपण म्हटलो की अरे ठीक आहे, काही लोक आपला गैरफायदा घेतात, हे करतात, ते करतात, ते ठीक आहे, काही दृष्टीने आपण स्मार्ट राहणं ते वेगळं. परंतु शेवटी प्रामाणिकपणा जो असतो आणि सिंपल साधेपणा, तो साधेपणा म्हणजे चैतन्य महाप्रभूंना सुद्धा चैतन्य महाप्रभू म्हणतात की जो साधा सिंपल स्वभाव, साधा सिंपल आणि प्रामाणिकपणे ते हरिनाम घेणं, त्याने आपण भगवंतांना आकर्षित करू शकतो. मग आपल्याला आपल्या अहंकाराला आकर्षित करायचं आहे का भगवंतांना आकर्षित करायचं आहे? म्हणून तो साधा निर्मळ स्वभाव आणि प्रामाणिक असणे त्या हरिनामामध्ये आणि त्या प्रामाणिकतेने जर ह्या बाहेरच्या जगातले लोक आकर्षित होऊ शकतात, तर भगवंत का नाही आकर्षित होऊ शकत? म्हणून आपण त्या प्रामाणिकतेने, त्या प्रामाणिक चेतनेने त्या हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जेव्हा आपण हळूहळू हळूहळू आपण तो जप करत राहू, तेव्हा हा 6 इंद्रियांशी आपला जो कठीण संघर्ष चालला आहे त्याचं काय होईल? शुद्धीकरण होईल. त्या डोळ्यांद्वारे भगवंतांचं दर्शन आपल्याला घ्यावंसं वाटेल, वाणीद्वारे आपल्याला भगवंतांची कथा ऐकावीशी वाटेल, काहीतरी हरिनाम घ्यावंसं वाटेल. म्हणजे हे काय झालं? इंद्रियांचे विषय बदलले आपले. इंद्रिय बदललेले नाही, आपला स्वभाव फक्त आपली चेतना बदललेली आहे. आणि त्या इंद्रियांचे विषय जेव्हा बदलतील तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून आपण मुक्त होऊ शकतो, म्हणजे ह्या बद्ध जगातून मुक्त होऊ शकतो. आणि म्हणून भगवंत सांगत आहेत की बद्ध जगातील जीव माझे सनातन अंश आहेत. की असं नाही की ज्यांनी भगवत धामाची प्राप्ती केली आहे, जे भगवंतांचे भक्त आहेत, तर भगवंत काय सांगत आहेत की प्रत्येक जीव हा माझा शाश्वत अंश आहे. आणि ह्या बद्ध जीवनामुळे तो काय झालेला आहे? इथे मनासहित काय करत आहे? 6 इंद्रियांशी आपले स्ट्रगल चालू आहेत. आपल्या जीवनामध्ये जे काही संघर्ष येतात त्या याद्वारेच येतात ना. मनाद्वारे काही त्रास होतात, दुःख होतात आपल्याला, काही आपल्या इंद्रियांद्वारे होतात, काही इतरांकडून आपल्याला त्रास होत असतो. तर याद्वारे आपण आपल्या जीवनामध्ये काय करतोय? दुःख उपभोगतोय. आणि म्हणून भगवंत सांगत आहेत की सगळं जे काही आहे ते सगळं काय आहे? सनातन अंश आहे. आणि सगळं जे काही, याचा अर्थ भगवंत आपल्याला सांगत आहे की सगळं काही माझ्यापासून येत आहे. यातला कुठलाही जीव, कुठलाही मनुष्य असं ह्या पृथ्वी तलावरचा असं म्हणू शकत नाही की आपण भगवंतांचा अंश नाही. म्हणून ब्रह्मसंहितेमध्ये पहिला श्लोक आहे ब्रह्मदेवांचा, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर अनादिरा गोविंदम सर्व कारण कारणम. म्हणजे श्री कृष्ण जे गोविंद ह्या नावाने संबोधले जातात ते सर्वोच्च परमेश्वर आहेत.
त्यांचे शरीर सच्चिदानंद अर्थात शाश्वत ज्ञानमय आणि आनंदमय आहे. ते सर्व गोष्टींचे उगम स्थान आहेत. त्यांचा कोणीही उगम नाही. ते सर्व कारणांचे अधिकारण आहेत. म्हणजे काय आहे? सर्वोच्च परमेश्वर, म्हणजे सर्व काही त्यांच्यापासून येतंय आणि त्यांच्यापासून आल्यामुळे आपण पण त्यांचे काय आहोत? आपण त्यांचे सनातन शाश्वत काळासाठी अंश आहोत. 9व्या अध्यायामध्ये पण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हा श्लोक परत आले एका ठिकाणी आलेला आहे की तुम्ही हे राजे, की सुरुवातीलाही सांगतात आणि 9व्या अध्यायामध्ये पण एका ठिकाणीच की तुम्ही हे सगळे जीव जे काय आहेत ते माझे शाश्वत अंश आहेत. आणि भगवंत अर्जुनाला एका अध्याय, मला वाटतं तो 2रा अध्याय असेल, तर त्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की अर्जुनाला की तू ह्या म्हणजे या हे राजे असंही नव्हतं की आता उपस्थित आहेत, अस्तित्वात आहेत आणि नंतर त्यांचं अस्तित्व संपलं. आणि असं नाही की तो अगोदर नव्हता किंवा नाही आणि आता तू आहे आणि तू अस्तित्वात राहणार नाही. हे पूर्वी होते, आताही आहेत आणि भविष्यातही राहणार आहेत. म्हणजे भगवंत काय सांगत आहे ते आत्म्याच्या स्तरावर येते की आपण काय आहोत, आपला कधीच नाश होणार नाही. आत्म्याच्या स्तरावर आत्म्याचं पण आपण बघितलं की आत्म्याचा नाश होत नाही. म्हणून भगवंत सांगताय की असं की आता संपलं, आता या जगात आपला मृत्यू झाला, ती व्यक्तीचा देह आपल्यापासून अदृश्य झाला, तर आपल्याला काय वाटतं की ती व्यक्तीचा परत शरीर देह आपण बघू शकतो का? कधीच आपल्याला त्याचं दर्शन होणार नाही. परंतु भगवंत इथे काय सांगत आहे की असंही आपण मात्र भगवंताचे कोण आहोत? शाश्वत आहोत अंश. त्यांचे आपण काय आहोत? मुलं मुली आहोत. म्हणून इथे ब्रह्मदेव सुद्धा म्हणतात ते सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि त्यांचं शरीर जे कसं आहे सच्चिदानंद, म्हणजे शाश्वत आहे, ज्ञान आणि आनंद देणार आहे. आणि आपलं शरीर आहे का? आपलं शरीर शाश्वत पण नाही, आपल्याला ज्ञानमय पण नाही आणि आनंदमय आहे का? ते निरामय आहे. त्याच्यात कुठलाच निरानंद आहे, त्यात कुठलाही आनंद नाही, कारण ते शरीर नाश होणार आहे. आणि ह्या सर्व गोष्टींचे स्थान जर कोण आहेत तर ते भगवंत आहेत. सच्चिदानंद देह ज्यांचा आहे आणि सर्व गोष्टींचे उगम स्थान ते आहेत आणि त्यांचा कोणीही उगम नाही. म्हणून सर्व कारणांचे अधिकारण. अशा पद्धतीने ब्रह्मदेवही आपल्याला शिकवत आहे त्यामध्ये. म्हणून या श्लोकामध्ये आपण बघून घेतलं पाहिजे की कशा पद्धतीने बघितलं पाहिजे की कशा पद्धतीने भगवंत आपल्याला सांगत आहेत की आपण या जगामध्ये का संघर्ष करत आहोत. तर अशा पद्धतीने हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. कृपया ह्याच्यावर कोणाला काही प्रश्न असेल किंवा काही कमेंट्स असेल तर प्लीज तुम्ही शेअर करू शकता. माताजी सेटिंग चेंज करतायत का स्वाती माताजी? हा हो माताजी. उद्याचाही सुंदर श्लोक आहे. उद्याच्या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत की ज्याप्रमाणे वायू स्वतः सोबत गंध घेऊन जातो त्याप्रमाणे भौतिक जगातील जीव स्वतः सोबत जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातात. म्हणजे आपण वारंवार शरीर कसं काय प्राप्त करतो, कसं काय ह्या देहातून त्या देहात. म्हणजे आज भगवंत सांगत आहेत की आपण 6 इंद्रियांद्वारे संघर्ष करत आहोत आणि उद्याच्या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत संघर्ष करतोय आणि वारंवार काय होत आहोत, आपण बद्ध होत आहोत. तर कशा पद्धतीने आपण हे वेगवेगळं शरीर स्वीकारतो ते उद्याच्या श्लोकामध्ये आपल्याला त्याचं स्पष्टीकरण केलं जाईल. तर थँक्यू सो मच. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतात. अनम्यूट झाले का चेक कराल का कोणी? हो झाले हो, माताजी. हा झाले. हरे खूप कृष्ण खूप माताजी, धन्यवाद खूप माताजी. छान सांगितलं. त्या एक्सपर्ट आहेत फार माताजी सगळ्याच फील्ड मध्ये. हरी बोल माताजी. खूप जे खूप काही येतं धन्यवाद. ते सगळं भगवंतांपासून येतं माताजी. त्याच्याबरोबर नम्रताही असावी याच्यासाठी प्रार्थना करा. नक्कीच माताजी. हरी बोल. माताजी तुम्ही उदाहरणं खूप छान सांगितली, वेगवेगळ्या कथा पण सांगितल्या इतक्या छान. आणि एवढ्या सगळ्यातून तुम्ही त्या श्लोकाचा जो मतितार्थ सांगितला तो खरंच खूप छान होता माताजी. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. कुणाला काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारू शकता. नाहीतर मग आपण थांबूया. हरे कृष्णा. दंड प्रणाम चालेल. माताजी. हा दंडवत प्रणाम माताजी. हा माताजी, तुम्ही आता सांगितलं ना की आपण बद्ध जीव आहोत आणि मग आपलं म्हणजे आपण सतत शरीर बदलत राहतो. पण मग आपण आपल्या ह्याच्यात सांगतो की आपण भगवत धामात आपल्याला जायचं आहे, हो की नाही? त्यासाठी आपण हा हरे कृष्ण मंत्राचा जप करतो आहोत. पण मग असं वारंवार होत आहे तर मग पुन्हा आपल्याला म्हणजे जर समजा आपण भगवत धामात गेलो तरी पुन्हा हा देह मिळणार असं असं होऊ शकतं का? म्हणजे ही परत चक्र जे आहे परत
आपल्या बाबतीत घडू शकतं का? सॉरी. माताजी खूप छान प्रश्न विचारला. खरं तर हा प्रश्न मलाही पडलेला होता. की आपण जर बहुतेक आपण म्हणजे याचा अर्थ आपण तिथे होतो आणि हा तिथे आल्यानंतर तिथून आपण परत काय येऊ शकत नाही तिथून हा परत. तर कसं जेव्हा आपण भगवत धामात एखादा जीव जातो तर तो जेव्हा भगवंतांची सेवा तिथे करतो आणि तो सेवा करता करता कुठेतरी त्याच्या मनामध्ये तो अहंकार निर्माण होतो. आणि तो अहंकार निर्माण झाल्यानंतर की अरे सगळेच जण म्हणजे आता सुद्धा आपण हे आध्यात्मिक जीवन जे काही जगतो किंवा आध्यात्मिक म्हणण्यापेक्षा आध्यात्मिक नाहीये ते पूर्ण, पण प्रयत्न करतोय आपण भक्तिमय प्रयत्न जीवनामध्ये. करतो. म्हणजे त्या गोष्टी आपल्याला आध्यात्मिक जगतामध्ये करायच्या आहेत. म्हणजे आध्यात्मिक जसं इथे आपण काही हार बनवतो भगवंतांसाठी, कुकिंग करतो, कोणी प्रचार करतंय, म्हणजे प्रत्येक जण काही ना काही सेवा करतंय इथे. आणि ती सेवा आपण करतो भक्तांबरोबर एकत्रित राहून का करतो? वारंवार का सांगितलं जातं की भक्तांबरोबर भगवंतांना सेंटर ठेवून आपल्याला सेवा करायची? कारण त्या गोलोक धामाची आपण काय करत आहोत? इथे प्रॅक्टिस करत आहोत. कारण हेच गोष्ट आपल्याला तिथे काय करायची? तिथे जाऊन करायची आहे. परंतु इथे प्रॅक्टिस का करतोय आपण? का तर आपल्याला इथे जर आपण तेवढ्या एकदम काय म्हणू शकतो प्रामाणिकतेने केलं आणि तिथे गेल्यानंतर आपण जेव्हा तिथे जातो तिथे जाऊन आपल्याला जेव्हा असा प्रश्न पडतो की अरे सगळेच जण काय सगळेच जण श्रीकृष्णाचीच का सेवा करतात, माझी का कोणी सेवा करू नये? म्हणजे कुठेतरी आपल्या मनामध्ये तो अहंकार निर्माण होतो आणि त्या अहंकारातून आपलं पतन होऊ शकतं. पण जेव्हा आपण खाली येतो तेव्हा मात्र भगवंत असे काही आपल्याला आपली देतात की म्हणजे इतके आपटतो की ह्या 84 लाख योनीमध्ये कधी इकडे कधी तिकडे कधी तिकडे आणि त्याच्यातून कधी कुठल्या तरी आयुष्यामध्ये एखाद्या वैष्णवाच्या कृपेने आपल्याला काय होतं ते हरिनाम प्राप्त होतं. आणि जेव्हा अशा इतक्या पलट्या खाल्लेल्या असतात आपण, इतकं आपल्याला मायेने झोडपलेलं असतं इथे आणि जेव्हा आता हा अनुभव आपण जेव्हा घेऊन भगवत धामात जाऊ तेव्हा नक्कीच आपल्यामध्ये आपण आशा करू शकतो की हा प्रश्न आपल्याला निर्माण होणार नाही. कारण जसं कसं एखादा विद्यार्थी असतो आणि त्या विद्यार्थ्याने जर काही अशी चूक केली तर जर त्या शिक्षकांनी त्याला एक कठोर शिक्षा केली तर ती गोष्ट आयुष्यभर करणार नाही. कारण ती शिक्षा त्याला कायमस्वरूपी त्याच्या जीवनामध्ये ती लक्षात राहील. एकदा ना नंददुलाल प्रभूजींनी त्यांच्या लेक्चरमध्ये ही कथा सांगितली होती की एकदा ते लहान होते आणि त्यांची आई गावाला गेलेली होती आणि गावाला गेल्यानंतर वडील आणि ते म्हटले की प्रसादाला आम्हाला ती शेजारच्या काकू होत्या त्या जेवायला बोलवायच्या आणि एक दिवस म्हटले आम्ही जेवायला बसलो त्यांनी माझ्या ताटामध्ये इतकं वाढलं इतकं वाढलं म्हणजे मला कळलं नाही म्हणाले ते की किती घ्यावं आणि नंतर ते म्हटले की ते मला संपेनाच आणि माझे वडील 3 तास त्या जागेवर बसून राहिले. म्हटले तू ते संपवायचे. 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले तरी मी असा वाकडा तिकडा पूर्ण ऊन म्हणे पण तरी मला त्या ताट संपेना म्हणजे त्यातलं संपेना. शेवटी त्या काकू म्हणायला लागल्या अहो राहू द्या काही हरकत नाही तो लहान आहे राहिला तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्ही द्या त्याला जाऊ दे. पण तरी म्हटले माझ्या वडिलांनी मला कधी म्हणजे ते हे केलं नाही की ते नाही तू ते अन्न हे काय आहे परमब्रह्म आहे आणि ते तू मला उष्ट टाकलेलं चालणार नाही ते तुला संपवायचंय. प्रभूजी सांगत होते त्या लेक्चरमध्ये मी 3 तास काही सुरुवातीला काही तास असे गेले फक्त त्या ताटाकडे मी बघायचो. असं वाटत होतं मी त्या ताटाकडे बघतोय ते ताट माझ्याकडे बघतोय. असं करत करत 9ला एक घास. तर माझे वडील म्हटले असं नाही म्हटले की तू आत्ताच संपव. ठीक आहे तुला जेव्हा संपेल तेव्हा संपव. हळूहळू संपव. माझं काही म्हणणं नाहीये. ते म्हटले 3 तासानंतर मला ते पूर्ण ताट प्लेन करायला 3 तास गेले. आणि 9 वाजता मी कसा बसा त्या ताटावरून उठलो आणि हळूहळू आम्ही चालत आमच्या घरी गेलो. म्हणजे याच्यातून ते म्हटले की मी असा बोध घेतला की आयुष्यामध्ये कधीच आपल्या ताटामध्ये आपण उष्ट ठेवायचं नाही आणि जितकं लागेल तितकंच आपण घ्यायचं. हा मला आयुष्यभरासाठी धडा मिळाला. मग तसं आपण सुद्धा भगवत जेव्हा जाऊ तेव्हा आपण पण इतक्या आपट्या खाल्लेल्या असतील मायेच्या इतका मार खाल्लेला असेल इथे या 84 लाख योनीमध्ये आणि जेव्हा आपण फिरून ते जेव्हा इथे जे काही क्लेश भोगून आपण भगवत धामामध्ये जाऊ तेव्हा मात्र आपल्याला त्याची किंमत कळेल आणि मग आपण आशा ठेवू शकतो की आपण परत या जगातामध्ये परतून येणार नाही. राईट. ओके. थँक्यू माताजी. खूप छान सांगितलं. थँक्यू सो मच. हरे कृष्ण. हरे कृष्ण. चालेल. थांबा माताजी काही नसेल कोणाचा प्रश्न. हा चालेल माताजी. करू का मग एंड मीटिंग? हा करा आणि हरी बोल. परत एकदा सगळ्यांना खूप खूप विनंती आहे गीता कोर्स जवळ येत आहे
आणि सगळ्यांना प्रत्येकीने असा एक प्रयत्न करा की अरे भगवद्गीतेचा प्रचार करायचा आहे आणि एक दोन दोन खूप नाही तर दोन दोन तरी महिलांना आपण त्या गीता कोर्ससाठी प्रेरित करूया. ही आपली भगवंतांच्या चरणी सेवा आहे. भगवद्गीतेचा प्रचार करण्यासाठी भगवंतांनी मला एक माध्यम म्हणून वापरलं आहे. तर तुमच्या चरणी सगळ्यांना खूप खूप विनंती आहे की या 14 तारखेच्या गीता कोर्ससाठी प्रत्येकीने प्रयत्न करा. महिलांना प्रेरित करा ह्या गीता कोर्ससाठी. थँक्यू सो मच. करा माताजी एंड आता. हो चालेल मॅम. ठीक. हरे कृष्ण. अरे